नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना मार्क आले नाही नीटला 3 मेच्या त्यांच्याकरता खुशखबर, आणि ज्यांना मार्क आले होते अशा विद्यार्थ्यांना एक टेन्शनफुल बातमी आहे. ही म्हणजे की 2017 पूर्ण भारतामध्ये नीट परीक्षा घेतली जाते आणि 2019ला नीट एक्झाम ही NTA सेपरेट विभाग भाजप सरकारनं ठरवला गेला नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्याकडं कंडक्ट करायला दिलेली आहे 2019 पासून. आणि त्याच्या अगोदर 17 आणि 18ला CBSE बोर्ड कंडक्ट करत होतं एकदम चांगल्या पद्धतीत. तर NTAनं ज्यावेळेसपासून कंडक्ट करायला लागले ते पेपर लेवल पण इजी काढायला लागले आणि दरवर्षी काही ना काही वाद निर्माण होत आहेत. 2024ला खूप मोठा वाद निर्माण झाला. तर 2026ला म्हणजे 2025ला टफ पेपर काढून वाद निर्माण, 2024ला इजी काढून पेपर लिकेज प्रॉब्लेम, तर 2026ला पेपर ज्या ठिकाणाहून प्रिंटिंग होणार त्याच ठिकाणाहून लीक होऊन खूप मोठ्या प्रमाणात वाटप झालेलं आहे. काही ठिकाणी तर 25 लाख, 3 लाख, 6 लाख जसं येईल तसे पेपर वाटलेले आहेत. आणि ही पेपर फुटी ही NTA कळाल्यामुळं NTAला याचं गांभीर्य कळालं आणि ही खूप मल्टिपल प्रमाणात आहे. कारण पेपर जे प्रिंटिंगला दिलेले होते ते जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी प्रिंटिंगला दिले आणि त्यावेळेसपासून हे प्रसार होत गेलेला आहे. आणि तो होत होत परीक्षा सेंटरच्या जवळपास आदल्या दिवशीपर्यंत पूर्ण भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये झालेला आहे. हे NTAच्या लक्षात आल्यानंतर NTAने याची दखल CBIला घ्यायला लावलेली आहे आणि CBI मार्फत याची चौकशी होणार आहे. त्याचबरोबर आता पहिल्यांदाच रिकंडक्ट म्हणजे नवीन परत एक्झाम नीटची घ्यायचं NTAने डिक्लेअर केलेलं आहे. आणि NTAने आता जे परिपत्रक काढलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे, ते आपण आता पाहून घेणार आहोत. त्यांचं म्हणणं काय आहे आणि कशा पद्धतीत रिकंडक्ट करणार आहेत, कधी परीक्षा घेऊ शकतात, हे डिटेल आपल्याला त्याचं पत्राचं ट्रान्सलेट करून मराठीत रूपांतर मी दाखवत आहे. आता आपण हे NTAचं जे ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं पत्र त्याचं मराठी रूपांतर केलेलं आहे सर्वांकरता, हे वाचून घेऊ. हा पॉइंट नंबर 1च त्यांनी दिले. केंद्रीय संस्था समन्वय NTA नंतर तपासलेल्या माहितीच्या आधारावर तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थांनी दिलेल्या तपासणी निकषानुसार आणि प्रणालीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चाचणी संस्था NTA यांनी काय केले, भारत सरकारच्या मान्यतेने 3 मे 2026 रोजी आयोजित केलेली नीट UG 2026 परीक्षा रद्द करण्याचा आणि ही परीक्षा स्वतंत्रपणे अधिसूचित केल्या जाण्याचा तारखांना पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही पुन्हा घेणारी नक्की आहे. ही CBI कडे सोपविली जाणार आहे भारत सरकारकडून. त्याची सखोल चौकशी होणार आहे. आणि 4 नंबरचा मुद्दा काय, मे 2026ला सत्रात निवडलेल्या नोंदणी माहिती उमेदवारांना परीक्षा केंद्र पूर्ण प्रसारित म्हणजे तुम्ही जे सेंटर दिले तेच परीक्षेसाठी पुढे कंटिन्यू धरले जातील. त्यातलेच तुमचे कदाचित सेंटर बदलून येतील, चालू ठेवले जातील. नवीन नोंदणीची आवश्यकता भासणार नाही आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी आधीच भरलेले शुल्क त्यांना परत केले जाईल आणि NTAच्या अंतर्गत संसाधनाचा वापर करून परीक्षा पुन्हा घेतली जाईल. तर पूर्ण निर्धारित परीक्षेच्या तारखा आणि पुन्हा जारी केलेले प्रवेशपत्राच्या वेळापत्रकासह पुढील सूचना एजन्सीच्या अधिकृत माध्यमाद्वारे जारी केल्या जातील. उमेदवार आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी केवळ याची अधिकृत माध्यमावरच विश्वास ठेवा आणि सोशल मीडियावर प्रसारित आस्थापित वृत्ताकडे दुर्लक्ष करावे, हे त्यांनी सांगितलं आहे. आणि हा निर्णय हे सांगितलं इथं 3 नंबरचा, हा निर्णय विद्यार्थ्याच्या हितासाठी आणि राष्ट्रीय प्रवेश प्रणालीच्या विश्वासा आधारे आहे. तो विश्वास लक्षात घेऊन घेण्यात आलेला आहे. अरे काही विश्वास तुमच्यावर ठेवण्यासारखं नाहीच राहिलेला. आता प्रत्यक्ष गैरसोय होईल याची एजन्सीला जाणीव आहे. NTA हा परिणाम सहजपणे घेत नाही. हा निर्णय घेण्यात आला आहे कारण याला पर्याय
असता तर त्या विश्वासाला अधिक मोठे आणि दीर्घकाळ टिकणारे नुकसान झाले असते. पण त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय घेण्याचं कारण काय आहे, तर विद्यार्थ्याचं नुकसान तर होणार आहे हे NTA ला कळालेलं आहे आणि गैरसोय पण झालेली आहे. NTA ची खेद पण व्यक्त केला, पण सर्व गोष्टी असल्या तरी शेवटी विद्यार्थ्याचा लॉस आहे, पालकांचा सर्वांचा हेडॅक झालेला आहे आणि या पद्धतीत परत ही चर्चेत विषय NTA चा आलेला आहे. NTA ने काही व्यवस्थिशीर परीक्षा राबवलेली नाही. देश पातळीवर 22,79,000 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज भरला होता आणि 22,00,000च्या वर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता त्यांचे भविष्य परत एकदा हे येणाऱ्या काळच आपल्याला सांगणार आहे. आपण आताच पाहिलेलं आहे की मराठीत रूपांतर सर्व आपण NTA ने जी परिपत्रक काढलं त्याचं ट्रान्सलेशन आपण करून टाकलेलं आहे. हे ऑफिशियल वेबसाईटवर असल्यामुळे गॅरंटेड आहे. याचं बद्दल कोणीही शंका घ्यायचं कारण नाही आहे आणि 100% कोर्ट मॅटर तर होणारच. पण लवकरात लवकर निपटारा होण्यासाठी NTA लवकरात लवकर परीक्षा घ्यायचं पण बघेल आणि लवकर तुमचे परीक्षा सेंटर ऑफ सिटी हॉल तिकीट परत येतील आणि कधी होणार हे डिक्लेअर काही दिवसातच NTA च्या वेबसाईटवर येईल. त्यावेळेस आपण त्याचं डिटेलिंग सांगूच. पण खूप मोठा पेपरचं हेराफेरी झालेली आहे, ही आता उघड झालेली आहे आणि यानुसार विद्यार्थ्याला खूप टेन्शन आलेलं आहे आता की पेपर कसा येऊ शकतो. तो पेपर थोडा टफ लेवलनंच काढण्याचा प्रयत्न NTA चा राहील. कारण अगोदरचा गेल्या वर्षी खूप टफ होता, तर यावर्षी इझी होता. परत आता पेपर इझी काढला तर खूपच कट ऑफ हाय जाऊ शकतो. परत NTA वर प्रश्न निर्माण होऊ शकतात. 720चे आउट ऑफ विद्यार्थी जर आले तर परत NTA ला याचे उत्तरं द्यावं लागतील. यामुळे NTA नक्कीच पेपर लेवल थोडीशी टफ काढू शकते. याची आपल्याला सर्वांना कल्पना असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी लगेच आजपासून अभ्यासाला लागा आणि सर्वांना परत नीट होणार आहे. त्या नीट परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि काहीला सुवर्ण संधी आलेली आहे आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे ऑलरेडी त्यांना सुवर्ण संधी म्हणता येणार नाही, पण त्यांचा थोडाफार लॉस होईल किंवा काहीचा फायदा पण होईल. याची नक्कीच आपण दखल घ्यायची आणि परीक्षेला सर्वांनी कामाला लागून अभ्यासाच्या परीक्षेचं वेळापत्रक जे काही येईल त्याचा अपडेट आपण पुढील व्हिडिओत देऊ. धन्यवाद.